मराठी मूवी देखील सध्या उत्तम बॉक्स ऑफिस कलेक्शन करत आहेत. एका रिजनल लँग्वेजची कमाई पाहता असे म्हणण्यात काहीच वावगे ठरणार नाही की मराठी मूवीजचा डंका हा 7 समुद्रापार वाजला आणि ही तर फक्त सुरुवात आहे. आगे आगे देखिए होता है क्या. तर यातीलच पहिली आणि सर्वात जास्त गाजलेली मूवी आहे सैराट. त्याची टोटल 110 कोटीची कमाई झाली होती. सैराट हा नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. नागराज मंजुळे, नितीन केनी आणि निखिल साने यांनी आटपाट प्रोडक्शन, SL व्हिजन प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओ या बॅनर अंडर या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाला अजय अतुल यांनी आपले उत्तम म्युझिक दिले असून यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. 29 एप्रिल 2016 रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला होता. दुसरी मराठी मूवी आहे पावनखिंड व त्याची एकूण कमाई झाली होती 61 कोटी. पावनखिंड हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित AA फिल्म्स प्रस्तुत आणि एल्मन्स क्रिएशन्स निर्मित मराठी भाषेतील ऐतिहासिक घटनेवर आधारित असा चित्रपट आहे. मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांच्या पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास पावनखिंड सिनेमात दाखवला आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, हरीश दुधाडे आदी कलाकारांच्या पावनखिंड चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 18 फेब्रुवारी 2022 मध्ये हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला होता. याचबरोबर पुढची उत्तम कमाई करणारी मराठी मूवी आहे नटसम्राट. त्याची एकूण कमाई झाली होती 50 कोटी. नटसम्राट असा नट होणे नाही हा एक कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकावर आधारित असा चित्रपट आहे. नटसम्राट या चित्रपटात नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट 1 जानेवारी 2016 रोजी प्रदर्शित झाला होता. याला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत. या चित्रपटात रंगमंचावरील अभिनेत्याचे दुःखद कौटुंबिक जीवन दर्शविले गेले आहे, ज्यांनी अभिनयातून निवृत्त झाले आहे, परंतु थिएटर आणि रंगमंचावरील त्यांच्या आवडत्या आठवणींना विसरण्यास ते अक्षम केले आहे. नाना पाटेकर यांनी यात प्रमुख भूमिका साकारली होती. पुढची मूवी आहे लय भारी. नावाप्रमाणेच ही मूवी लय भारी आहे. या मूवीची एकूण कमाई झाली होती 41 कोटी. लय भारी हा 2014 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले आहे. या चित्रपटातून रितेश देशमुखने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात राधिका आपटे आणि आदिती पोहनकर मुख्य अभिनेत्री होते. शरद केळकर, उदय टिकेकर आणि तन्वी आझमी या चित्रपटाचे सहकलाकार होते. रितेशची पत्नी जेनेलिया डिसूजा आणि सलमान खान यांच्या या चित्रपटात छोटासा कॅमिओ रोल आहे. हा चित्रपट 2014 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला होता. 25 जानेवारी 2015 रोजी लय भारीने मागील सर्व विक्रम मोडले. हा चित्रपट महाराष्ट्रात 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस सतत चित्रपटगृहांमध्ये थिएटरमध्ये दाखवण्यात आला होता. याच लिस्टमधील शेवटची शानदार कमाई करणारी मूवी होती कट्यार काळजात घुसली. या मूवीने एकूण कमाई 40 कोटीची कमाई केली होती. कट्यार काळजात घुसली हा 2015 साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय कट्यार काळजात घुसली या नाटकाचे मोठ्या पडद्यावर रूपांतर करण्यात आले होते. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत व वसंतराव देशपांडे यांचा अभिनय असलेले हे नाटक मराठी नाट्यसंगीतांच्या सर्वोत्तम नमुन्यापैकी एक मानले जाते. कट्यार काळजात घुसली हा चित्रपट 13 नोव्हेंबर 2015 रोजी दिवाळी दरम्यान प्रदर्शित झाला होता. पंडित भानुशंकर शास्त्री आणि खाँसाहेब आफताब हुसैन यांच्या 2 संगीत घराण्यातला संघर्षाची कथा रंगवणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेते सचिन, सुबोध भावे व शंकर महादेवन यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. या चित्रपटाद्वारे सचिन प्रथमच नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह रोलमध्ये चमकले होते. तसेच या चित्रपटामधून गायक व संगीतकार शंकर महादेवन यांनी प्रथमच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. शंकर महादेवन हे उत्कृष्ट गायक, म्युझिक जगतातले उत्कृष्ट गायक आहेतच, परंतु त्यांनी कट्यार काळजात घुसली या मूवीमध्ये देखील आपल्या मराठी मूवीमध्ये त्यांनी आपली ॲक्टिंगची
आपली जी जादू आहे ती दाखवली होती. तर हे आहेत टॉप 5 मराठी इंडस्ट्रीमधील उत्कृष्ट व अत्यंत चांगली कमाई करणारी मूवीज. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी संदेशकार रिव्ह्यू या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाले बेल नोटिफिकेशनला ऑन करून ठेवा, कारण माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स आपल्यापर्यंत असेच पोहोचतील. आणि मला सांगण्यास हे अत्यंत आनंद होत आहे की आत्ता जो मी व्हिडिओ बनवला आहे त्याचा पार्ट फर्स्ट आहे, म्हणजे मी ह्याचा सेकंड पार्टसुद्धा घेऊन येणार आहे. यातूनच हे लक्षात येते की मराठी फिल्म इंडस्ट्रीसुद्धा सध्या बॉक्स ऑफिस कलेक्शन करण्यात पिछाडीवर नाही आहे, तर आघाडीवर आहे. तर पुढचा पार्ट देखील येईल या व्हिडिओचा जो मी केला आहे तो. तर या व्हिडिओसाठी तुम्ही वेट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वेळी अशाच काही धमाकेदार मूवी रिलेटेड अपडेटसोबत.